भगवंताला पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे. अंते मतिही सा गतिही असं एक वचन आहे. जन्माचं खरं कारण शोधून पाहिलं तर हेच आढळेल की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलंच असतं. जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी या वादात्पन्न म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणं होय. आपल्याला नडतं कुठं ते पाहावं. विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावं. असत्यातूनच सत्य कसं जाणता येईल ते पाहावं. इथून कुणीतरी गेलं असं सावलीवरून आपण म्हणतो, त्याप्रमाणे ही जगतरूप सावलीच आहे. तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर, त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत. त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते. आपण आपलं अंतरंग साफ केलं तर तशी दृष्टी येते. आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते. कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल आणि सात्विक असेल त्याला ती मातुश्रीच दिसू लागेल. म्हणून काय की जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही. भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिलं पाहिजे. जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही. म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागलं पाहिजे. सद्गुरू सांगेल तसं वागावं. त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्ममार्गावर आहे तो याच करता की कर्म करण्याने अभिमान येतो आणि त्या उलट गुरु आज्ञेने वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो. इथे अशी शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायलाच सांगतात म्हणजे कर्म आहेच ना. वैद्याने एका रोग्याला सांगितलं की तू काही खाऊ नकोस. त्याला वैद्याने औषधाच्या 3 पुड्या दिल्या आणि या 3 वेळा घे म्हणून सांगितलं. त्यावर तो रोगी म्हणाला, तुम्ही काही खाऊ नका म्हणता आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता, हे कसं? त्यावर वैद्याने सांगितलं की पूर्वीचे अजीर्ण झालं आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुड्या उपयोगी आहेत. त्याप्रमाणे गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी. जो आपली विषय वासना कमी करून आपल्यामध्ये नामाचं प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्गुरू होय. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.